तर अखेर हा दिवस आलाच। 2.5 दिवसाचे गणपती आहेत आमचे। छान सुंदर रांगोळी काढल्या दारामध्ये, बाप्पा बसले मस्त विराजमान झाले मकारामध्ये। आणि आज विसर्जनाचा दिवस, देवानं छान पूजा वगैरे करून घेतली। कोणतीही गडबड गोंधळ काही दाखवलेला नाही तुम्हाला, कारण का आम्ही तिघी जणी मिळालो ना का खूप गडबड गोंधळ असतो, मुलांचा पण आणि आमचा पण। नैवेद्य वगैरे बनवलं तुम्ही बघितलंच, श्रियाला घेतलं, पाहुणे सगळ्यांना करून करून मी थकली। जेवणाचे मेनू हे ते, आणि आज सुद्धा नवीन छान कंठी बनवलेली बाप्पाच्या गळ्यात तुम्ही बघताच। फोटो वगैरे काढून घेतले, कारण का ह्या आठवणी राहतात। इथे श्रियाल लक्ष्मी मस्ती करत होते, त्यांचे फोटो काढले आणि मग निघण्याची तयारी। तर आरती करून घेतली। बाप्पा आपण जेव्हा विसर्जनाला घेऊन जातो मूर्ती बाप्पाची, तेव्हा आरती करतो। तर ही संध्याकाळची आमची आरती चालू होती आणि सगळ्यांनी आरती केली आम्ही मनोभावे। पुढच्या वर्षी लवकर या हे सांगून बाप्पाला छान आरती केली आणि मग उद्यापन पूजा करून घेतली। गणूबाप्पाची मूर्ती आपण बसवलेली जी धातूची म्हणजे पितळेची, त्या मूर्तीवर अभिषेक पूजा वगैरे करून घेतली आणि मग मोठी मूर्ती मकरातनं खाली घेतली। आणि मकरातनं खाली ठेवल्यावर ह्यांनी तिला पूर्ण घरात फिरवलं। घरात फिरवून झाल्यावर मग आमच्या घरातल्या देवांचं दर्शन दिलं, भेट घडवून दिली आणि पुढच्या वर्षी लवकर या हे सांगितलं। त्यानंतर आमच्याकडे पद्धत आहे, मूर्ती दारामध्ये ठेवतात म्हणजे घराकडे बघताना, आणि मग पुन्हा तिची पूजा केली जाते। तर पोकलं इथे देवाला पोकणं बोलतात, तिला लाह्याने वगैरे किंवा तांदळाने पोकतात आमच्याकडे। ते आम्ही सगळ्यांनी केलं, मी केलं, माझ्या आईनी बहिणीने म्हणजे 5 जणींनी मिळून आम्ही पोकलं। त्यानंतर मग जो नारळ असतो देवाला ठेवलेला, आरती करून घेतली आणि नमस्कार केला आणि मग ह्यांनी नारळ फोडला आणि आम्ही डायरेक्ट रिक्षात बसून आलो इथे खाडीवर। आणि हे दुसऱ्या गाडीमध्ये होते, ते लेट आले आमच्यापेक्षा, आम्ही अगोदर येऊन थांबलेलो। आणि अशा प्रकारे बाप्पा आमचा आणला इथे। भरपूर सेवा असतात विसर्जनाच्या खाडीच्या तिकडे, तर तसेच टेबल वगैरे होते, छान बाप्पाला टेबलावर मांडलं आणि मग आरती जी असते विसर्जनाची ती केली। मोह आवडत नव्हता फोटो सेल्फी काढण्यासाठी, आपण कितीही बोलू पण आपलं ते असतंच। तर सगळ्यांनी छान फोटो सेल्फी काढले। त्यानंतर नारळ फोडून घेतला, कळशावरचा जो नारळ असतो तो फोडतात देवावरनं ओवाळून आणि मग त्याचा प्रसाद करतात आणि मग विसर्जनाला निघाले बाप्पा। तर इथे ना तक्ष्वी तेच सांगत होती, बाप्पा जाऊ नको ना तुम्ही बघा, तिच्या मनातले भाव बघा आता ती सांगते। आणि बाप्पा म्हणाले पुढच्या वर्षी लवकर येतो हे सांगून बाप्पा निघाले आपल्या गावाला। सगळ्या जणांचं तोंड बारीक झालेलं आणि बाप्पाचं मूर्तीचं विसर्जन करून आम्ही सगळेजण घरी आलो। आणि व्लॉग इथे एंड करते, व्हिडिओ छानशा नेक्स्ट व्लॉगमध्ये। मकर खाली होता आता, बाय।